जसं या ठिकाणी जरांगे पाटलांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी जे काही आंदोलन केलं, आपण बघितलं असेल या अगोदरचे काही मराठा समाजाचे मोर्चे असतील किंवा मुंबईतलं आंदोलन असेल, मुंबईतल्या आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागला असेल, तरी सुद्धा सरकार म्हणून त्याकडे शांततेच्या मार्गाने त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांनी त्या ठिकाणी कुठलाही राग द्वेष मनामध्ये न ठेवता ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मक कसा तोडगा काढता येईल यासाठी विचार केला. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं नाही की त्यांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी मला शिवीगाळ केली, मला काय वाईट माझ्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून मी त्यांच्यावर राग काढेल. पण त्या पालकाच्या भूमिकेत ते असल्यामुळं, राज्याचे प्रमुख असल्यामुळं त्यांनी एक संविधानिक दृष्टिकोनातून त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल, यावर कसा तोडगा काढता येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. तीच भूमिका ओबीसी समाजाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतली. आता राहिला प्रश्न की भुजबळ साहेब सत्तेमध्ये असताना त्यांनी आपलं मत का मांडलं किंवा आपलं मत का व्यक्त केलं याच्यावर जर या ठिकाणी चर्चा होत असेल तर भुजबळ साहेब पूर्वीपासून ओबीसी समाजासाठी भांडतात. आपण बघितलं की गेल्या अनेक दशकापासून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी भुजबळ साहेब प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढा उभारतायत. त्यामुळं ते जे काही लढा त्या ठिकाणी त्यांनी उभारला, जे ते लढा उभारतायत त्याबद्दल मत मांडणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं कुणाला काय मत मांडायचं काय नाही हा संविधानानं प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. मात्र या ठिकाणी आगीत तेल ओतण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते बऱ्याच दिवसापासून करतायत. आपण बघत असाल, आपण आहे कविताजी आता काळपुटेजींना एक प्रश्न विचारला की जे नेते त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी भेट द्यायला गेले असताना यांनी सांगितलं की या बाबत तात्काळ शासनानं निर्णय घ्यावा, मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या असतील, जे काही त्यांचं म्हणणं असेल ते तात्काळ सरकारने मान्य करावं असं म्हणणारे काँग्रेस, उबाटाचे, इतर पक्षाचे हे महाविकास आघाडीचे नेते जसं शासनानं तात्काळ या ठिकाणी निर्णय घेतला आणि ज्या काही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या होत्या त्या न्यायाच्या अधीन राहून ओबीसीला अडचण न आणता ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला, सकारात्मक सगळं झालं, कुठली अडचण आली नाही, कायदा व सुव्यवस्था बिघडू दिला नाही, हे यांच्या पोटात दुखलं. यांनी लगेच पलटी मारली. काल परवा आपण बघितलं असेल काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी एक वेगळी भूमिका घेत होते. पूर्वी ते म्हणत होते की जरांगे पाटलाचे जसे मागण्या तसे मान्य केले पाहिजे, आता लगेच म्हणतात की ओबीसीवर अन्याय झाले पाहिजे.